बोलवल्या सगळं गोकुळ त्या परमात्म्याला पाहिलं की स्वतःला विसरून जायचं. असा तो परमात्मा मथुरेतून गोकुळेत आला. गोकुळात आनंद झाला. गोकुळातल्या लोकांना गुढ्या उभ्या केल्या. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. हे बघा आणखीन गुढी उभी आहे. वा, गुढ्या उभा केल्या. गोकुळ अत्यंत सजलं. गोकुळातल्या लोकांना आनंद झाला. बस त्या आनंदाला काही पारावार नाही. हळूहळू गोकुळामध्ये परमात्मा श्रीकृष्ण वाढू लागले. किती वर्षात झाले? 5 दिवसात झाले. 5व्या दिवशी श्रीकृष्ण परमात्म्याने 6व्या दिवशी पूतना राक्षसीन मारली. 3ऱ्या महिन्यात शकट नावाचा दैत्य मारला. 6व्या महिन्यामध्ये भगवान परमात्म्यानं तृणावर्त मारला. आणि आता 6व्या महिन्याचे झाल्यावर श्रीकृष्ण परमात्मा रांगू लागले. कसे रांगू लागले याचं सुद्धा गोकुळात वर्णन झाले. हात टेकित टाळी वाजवा. गवळण जसं हात टेकित एकदा टाळ्या वाजवा ना एकदा. आता आज आपण असं करू, थोडं प्रल्हाद महाराजाच्या गवळणीच ऐकू. जरा लय आपल्याला म्हणजे ऐकायला कमी भेटलं. काल एवढी विनंती केली माऊली भाऊनं. म्हटले प्रल्हाद महाराज थांबा, आता जाऊत नका. म्हटलं जाणार कुठेही लेकरू, वापसच येणार आहे. माय तिकडे लेकरू नाही का, आणि शेळी तिकडे कुकरू. आज मला म्हणलं बाबा तिथं आपल्याला गवळणी म्हणायला जमतील काय? मला किती बी म्हण रे, तुला काय करायचं नाही. म्हणलं वार करायच्या गावात वार करायच्याच गवळणी म्हणणार आहेत. देव रांगायला लागले. कसे रांगू लागले? तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रंग तरंगणी रंगनाथ तो म्या देखी याला सवे. आता मला लक्ष देऊन सांगा, भगवान श्रीकृष्णानं काय टेकून रांगले? तळ हातानं. आपले लेकर काय डोसकं टेकून रांगत आहेत का? म्हणलं की देवानं तळ हात टेकले तर त्याचं वर्णन, आपल्या लेकराचं वरण बी नाही. अरे देवाच्या रांगण्यात शास्त्र आहे. काय शास्त्र आहे सांगून देतो ऐका. देवाने तळ हात टेकले तर तळ हात टेकण्यात शास्त्र काय? ही जी धरती आहे अण्णा, ही एवढी घाबरली होती राक्षसाच्या भीतीनं, थरथर कापत होती. भगवान परमात्मा म्हणू लागले घाबरू नको ना, मी आलो ना जन्माला. धरती म्हणली आताशी तुम्ही एवढे लहान, कधी होतान महान, कधी राक्षसाला मारतान, कधी मी पापमुक्त होईन. भगवान म्हटले चिंता करू नको, गंगेच्या काठ्यावर मी तुला वचन देतो. वचन दिले मी तुला, दोन्ही हातानं वचन देतो. धरती डोंट वरी मी आलो ना. धरती म्हणली आला तो देवा, पण मग मला चिंता वाटती. भगवान म्हणले तुझा माझ्यावर भरोसा नाही का? तुझा माझ्यावर भरोसा नाही, मी आलो ना, तुला पाप मुक्त केल्याशिवाय जाणार नाही. मग धरतीला वचन देण्यासाठी देवानं 2 तळ हात टेकले. हे तळ हात टेकण्याचं शास्त्र आहे. बरं, गुडघा कोणता टेकला सांगा? डावा म्हणजे काय? डावा शब्दाचा अर्थ वाम होतो. वाम म्हणजे वाईट होतो. हे धरती माते, जे वाईट आहेत वाम आहेत त्यांना असं मातीत घालीन, आणि जे उजवे म्हणजे चांगले त्यांना वर धरीन. त्याच्यासाठीच मी आलो. हे देवाच्या रांगण्यातलं शास्त्र आहे. म्हणून देव रांगू लागले. वाजवायचे असले तर मन मोकळेपणा टाळ्या वाजवीचा. मला बी जरा उल्हास येते. आता देवाने रांगणाऱ्या श्रीकृष्ण परमात्म्यानं रांगताना काही खोड्या केल्या. तुम्ही मन मोकळेत ना, सांगू ना जरा निवांत चरित्र. बरं ठीक आहे. नाही गरमायलंय म्हणून, गरमायलं नाही, मला तर करमायलंय. विठाला 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 विठाला. हो, 1-2 चरित्र रांगतानेच सांगतो, लगेच पटपट पुढे देवाला मोठं करतो. देव रांगायला लागलेत. रांगत असताना सुद्धा देवानं काही खोड्या केल्या. काय केल्या? रांगत रंगणे चोरी तुलवणी धावणी धरती गवळणी बांधिती चरणी देते गाराणी यशोदे साजणी दैदुदे बक्षुणी तमाळ निळे नवल केले साजणे कृष्ण आळवा परतुनी माते दावा कृष्ण आळवा. काय चरित्र केलं रांगत असताना. एके दिवशी भगवान परमात्मा रांगत असे अंगणात आले. यशोदा माता चूल सारू लागली. काय सारू लागली? बोला पटकन.
कारण आता जमाना चुलीचा राहिला नाही. घरोघरी होत्या चुली, गेल्या चुली, आल्या शेगड्या. आता शहरात तर आम्हाला चूल नाही सांगावं लागत, यशोदा शेगडी सारवू लागली असं सांगावं लागतं. शेगडी सारवू नाही, यशोदा शेगडी पुसू लागली. पुसू नाही, यशोदा शेगडी स्वच्छ करू लागली. स्वच्छ नाही, यशोदा शेगडी क्लीन करू लागली. मराठी समजणं देवा लोकायला. तर यशोदा माता काय करू लागली? बोला बोला, काय सारू लागली? श्रीकृष्ण कुठं होते? अंगणामध्ये. तर काय करू लागली माहितीये? एकदा सारवायची चूल, एकदा पाहायची कृष्णाकडं. भगवान म्हणले, आई असे दोन दोन कामं करू नको बरं. एक तर सारव चूल, नाही तर लक्ष द्या मुलाकडं. एक तर चूल, नाही तर मूल. असे दोन कामं करायला गेलं की मला आवडत नाही. परमार्थ करायचा असला ना तर लक्ष लावून परमार्थच करजा. मग वावरातलं पाणी दुसऱ्याच्या वावरात गेलं असेल का? मग हे तुम्ही असंच करा ती यशोदा मातेसारखी. एकदा चुलीकडे, एकदा लेकराकडे, एकदा चुलीकडे. असं नाही. एक चिमणी नाही का तांदूळ घेऊन चालली. जाता जाता तिला मिळाली रस्त्यात डाळ. ती म्हणली, बाई ग बाई, आता एक नंबरची खिचडी झाली. चिमणी खाली उतरली आणि डाळ उचलायला गेली. केल्याबरोबर तांदूळ खाली पडला. माय म्हणली, लेकराच्या नशिबात का खिचडी नाही काय? मी डाळ घ्यायला गेले तर तांदूळ पडला. बरोबर. पुन्हा मग ती तांदूळ उचलायला गेली. केल्याबरोबर डाळ खाली पडीन, तांदूळ तोंडात आला. मग तिथं कबीर महाराज होते. म्हणले, बाई तुला सांगू का काय? हे दोन दोन घ्यायच्या नादाला लागू नको. कोणतंही एक घेऊन जाय तरच तो काम होईल. चिडिया चावल ले चली, बीच में मिली दाल. चिडिया दो दो नहीं बने, एक ले दूजी डाल. चिमणे कोणतं तरी एकच कर. एक तर कीर्तनच ऐक नीट, नाही तर कुलूप लावलं का घरीच लक्ष देऊ नाही का? एकदा यशोदा चूल, एकदा मूल. भगवान परमात्मा म्हणले, आपली मम्मी आपल्यावर किती प्रेम करते जरा बघूच बरं. बघूच म्हणल्यावर रांगत भगवान श्रीकृष्ण परमात्मा एका कोपऱ्यात गेले. अंधारात जाऊन लपले शुभम महाराज. तेवढ्यात यशोदा मातेची झाली चूल सारवायची. यशोदा पाहती, जिथं श्रीकृष्ण होता तिथं श्रीकृष्ण दिसला नाही. तिला अशी चिंता वाटू लागली, माझ्या बाळाला कोणी उचलून तर नेलं नाही. कारण याच्या आधी 2-3 राक्षसांना श्रीकृष्णाला उचललं होतं. यशोदा मातेनं इकडं तिकडं पाहिलं, कृष्ण कृष्ण 2 आवाज दिले, कृष्ण दिसला नाही. आणि मग जे यशोदा माता घराच्या बाहेर निघाली आणि दिसन त्याला विचारू लागली, माझा कृष्ण देखील हे हो माझा कृष्ण. हा माझा कृष्ण देखील काय? कोणीतरी सांगा के सांग. वाजवा ना एकदा टाळ्या. काय एवढा चिंगूसपणा करायला काय माहित. आता हे प्रल्हाद महाराजांना म्हणलेली एक चाल, ह्या चालीचं दुसरं व्हर्जन म्हणतो. माझा कृष्ण देखील काय? कुणी तरी. आत्याबाई तुम्ही तरी, ओ सासूबाई तुम्ही तरी सांगा गे सांगा. कुणीतरी सांगा गे सांगा. ए यशोदा, तुझ्या लेकराला आम्हाला विचारले तू काय करत होता? लेकरू कुठं होतं? हाती घेवोनिया फूल अंगणी रांगत आले मूल. होते सार वितमी चूल कैसी भूल पडेली. मी चूल सारू लागले, जे गवळणी जमा झाल्या याच्या घरी. कृष्ण पार आमचा यशोदा मैयाचा कृष्ण पाहिला का? नाही बाई. ओ सरदा काकू कृष्ण पाहिला का? नाही बाई. ओ सखूबाई कृष्ण पाहिला का? नाही. कांताबाई? नाही बाई. शेवंताबाई? नाही बाई. शेवटच्या शांताबाई. शांताबाईला तर लयच बाबा ते नाव घेतलं की पुन्हा ते. तुम्ही बघितलं का? शांताबाई शांत देत म्हणल्या, मी काय कृष्ण बघितला नाही.
आता काय मग सगळ्या गवळणी म्हणले अगं इकडं तिकडं बघण्यापेक्षा श्री राधाराणीच्या घरी चला. सगळ्या गवळणीचा मेळाच म्हणून ना, मेळा नाही कळायचा, सगळ्या गवळणीचा समुदाय म्हणून ना अण्णा, जाऊ द्या समुदाय नको बरं, सगळ्या गवळणीचा बचत गट ह्यो शब्द समजण्यासारखा. सगळ्या गवळणीचा बचत गट, सगळ्या गवळणीचा मेळा, सगळ्या गवळणीचा समुदाय, सगळ्या गवळणीचा हमळा ऐक शब्द बरं. सगळ्या गवळणीचा ताफा, बरं ताफा, जाऊ दे आता सध्या ताफ्याचे दिवस आहेत. विठाला 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 चला विठाला. सगळ्या गवळणीचा मेळा राधेच्या दारावर आला. राधेला जाऊन सांगितलं राधाराणी दारात आली आणि विचारलं बापरे एवढ्या जणी आल्या, काय मिळे, काय झालं? यशोदेकडे बघ, यशोदा रडून रडून परेशान आहे. काय झालं यशोदा मैया? राधे माझा काना पाहिलास? नाही बाई, मी तर दिवसभर माझ्या घरी मी ना आज दसरा काढलाय, मला टाईमच नाही भेटला. राधे सकाळपासून काना सापडत नाही ग. कुठं होता ग यशोदा मैया? आमच्या दारातच होता ग. थांब यशोदे, कुठं पाहिलं? सगळ्या झरीत पाहिलं, गल्लीनं गल्ली पाहिली, गावनं गाव पाहिलं, कोपऱ्यानं कोपरा पाहिला. असं करू आपण तुझ्याच घरी निवांत बघू. सगळ्या गवळणीला घेऊन राधाराणी यशोदे सहित कुठे गेली? यशोदेच्याच घरी गेली. माझ्याकडे बघा, राधेनं अशी दाराला 2 हात लावले आणि प्रेमानं हाक मारली, कान्हा. कान्हा म्हटल्याबरोबर कान्हा त्या कोपऱ्यातून दुडदुड रांगत आला. यशोदा धावली, पटकन उचललं, पळाली, गळ्याला लावलं, पटपट 2-4 मुके घेतली. माय माझ्या सोन्या, माझ्या कुठं होता तू, कुठं होता तू? माय माझ्या राजा. म्हणला मैया मी घरातच होतो ना, मग मला कसं काय सापडला नाही? कुठं बघितलं? झरीतल्या ह्या कोपऱ्यात, झरीच्या त्या कोपऱ्यात, झरीच्या कॅनलकडं बघितलं, झरीच्या कॅनलच्या खालच्या बोगद्यात बघितलं. तुला आहे का नाही ते? आहे ना, लय भेव वाटतं तिथून जायला बाबा. मी विचारच करतो, माणूस इथून पडलं तर पलीकडं कसं निघन म्हणजे ते पाण्यासंगत निघन, पण तिथं नाही निघायचं. इकडून पाहिलं तिकडून पाहिलं, कृष्णा सापडला नाही. मग आई कुठे सापडो? घरात सापडा. मग मी घरातच होतो. नाही मग कान्हा तू घरात होतो पण मला नाही सापडला. आई नियम आहे, मी राहतो घरातच, पण त्याच्या घरातला मी त्याला त्याच्यामुळं सापडत नाही. मग ज्याच्या त्याच्या घरातला देव ज्याच्या त्याला तेव्हा सापडतो, जो कोणीतरी राधेसारख्या संताला शरण जातो. तुमचा कृष्ण आहे का मला सांगा फक्त? आहे ना? हो आहे. सापडाय कोणाला सापडा असला कीर्तन झाल्यावर इकडे मी पाय धुवून पाणी पितो. बरं महाराज, सापडायची इच्छा आहे बिलकुल. सगळ्याला वाटते आमचा आत्मा नावाचा कृष्ण आम्हाला सापडला पाहिजे. आहे तुमच्या हृदयातच, पण तुम्हाला जर सापडून घ्यायचं असेल तसं यशोदेचा कृष्ण कोणामुळं सापडला मला सांगा पटकन? राधेमुळं. कुठं सापडला? तिच्याच घरी. तसा तुमचाही देव तुमच्याच घरी सापडन, पण तो तुम्हाला तुमच्यामुळं नाही सापडायचा. तुमचा श्रीकृष्ण, तुमचा आत्मा फक्त स्वामीजीमुळं तुम्हाला सापडून द्यायला. तुम्हाला फक्त शरण गेलं पाहिजे, लक्षात ठेवा. असं रांगताय श्रीकृष्णाच्या काही खोड्यात. एक खोडी सांगू आणखी रांगतेपणातली. भजन करा मग. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, रांगत असताना भगवान श्रीकृष्ण रांगायला लागलेत. बरं का लक्ष द्या. रांगणाऱ्या श्रीकृष्णाला गवळणीला असं वाटतंय उचलावून घरी नेवा. तेवढ्यामध्ये श्री राधाराणी आली. यशोदेला विचारलं, आता काय ग राधा, मी श्रीकृष्णाला घरी घेऊन जाऊ? अशी रागवली यशोदा. कामधंदे आहेत का नाही तुम्हाला? इकडून तिकडून येता, नेऊ का लेकराला पार उचलून काय केलंय? हुळहुळ केलं. हुळहुळच म्हणतात ना. आमच्या इकडे एक शब्द वेगळा, सालगावला नाही म्हणत मी तसा. इकडे हुळहुळ केलं लेकराला. त्याची खवाटे दुखायला लागलेत लेकराचे. इकडून तिकडून आले का कृष्णाने. बिचारी राधा नाराज झाली. परवाच्या दिवशी इथं हारपल्याला कृष्ण मॅच सापडून द्याला. पण लोक बी नाही का लगेच उपकार विसरतात बरं का, लक्षात ठेवा. हे जगत असं आहे, ज्याच्यावर करा उपकार तेच आपल्याला विसरतात. मग ती बिचारी राधाराणी घरी गेली. देव म्हणले आमची आई राक्षसाजवळ देते भक्ताजवळ देत नाही. आता मी नाटक करतो. आणि जेच महाराज देवानं रडायला सुरुवात केली. कसंच देव राहीनत.
समजावी ते मागिल ते नाना वितारा है ना रडते बाळताने समजावीता हा समजावीता लेकरू रड नाही नुसतंच म्हणू लागलं रडते माझे बाळताने असे रडायला लागले देव असे रडायला लागले बापरे 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 पाळण्यात घातलं डोळा लागना दहीभात कालून दिला खाईना देवाच्या रडण्यामुळं सगळ्या गवळण जमा झाल्या काय झालं काय झालं काय झालं माहिती नाही बाई काही आता म्हाताऱ्या बाया असतात कोणी म्हणू लागले अगं याची मान लहान लेकराची मान दुखती वाटतं हो म्हणत जा ना पटकन हा मान दुखती काय गणित असतेत माहीत नाही एखाद्या लेकराची दुखायली मान की त्या शहाण्या बाया वाढतात त्याचा कान मानीचा आणि कानाचा काय संबंध आहे माहीत नाही तुम्ही म्हणाल तुम्हाला काय माहीत हेशी माझं मामाचं गाव आहे अहो माझी आजी 1 नंबरची डॉक्टरी होती असे माझ्या आजीच्या हातावर कमीत कमी 10,000 बाळांपण 1 नंबरची दाई लयच बारी कसं बी लेकरू रडत येऊ द्या माझ्या आजीकडं हसत वापस जात होतं आणि तेच आमच्या आईकडे बोलतो आमची आई सुद्धा लेकरं नाना गप्प बसायची अण्णा असं पटकनच गप्प गप्प बसायची लय वेळा मी म्हण काय बाबा कीर्तनात चमत्कार आहे ते मला बाबा मी सांगू का कीर्तन लहान लेकराचं तुला काय कळायलंय तू अनुभव घेऊन गेलास आता माझा अनुभव मी सांगतो लहान लेकरं रडायले की म्हाताऱ्या बायाजवळ द्यायची माहीत नाही 1 नंबर वस्ता देत म्हाताऱ्या बाया डॉक्टरच समजा नाही का कसं लेकरू रडू द्या हो कसं मी तर विनोदानं सांगत असतो मी एकदा परतूडवरून निघालो मुंबईला चाललो होतो कीर्तनाला आणि एक नवीन जोडपं आमच्या परतूडून बसलं रिझर्वेशन माझ्याजवळ आलं 5 वाराचं आसन 1.5 महिन्याचं लेकरू असून जे त्या लेकरानं रडायला सुरुवात केली काही केल्यानं ते लेकरू राहीनं ते लेकरू रडू लागलं काय बाबा सांगू दे मला बाबा ते लेकरू रडू लागलं त्या लेकराची माय बी रडू लागली त्या लेकराचा बापही रडू लागला आणि त्या रडण्याचं लोन माझ्याकडे बी आलं आता शेजारी बसल्यामुळे लहान लेकरू रडायला मायला रडत बाप रडायला मला बी रडायला येऊ लागलं म्हटलं कायच करावं बाबा जालन्यात उतरूनच देवा तेवढ्यात आमच्या सुदर्शन महाराजाच्या गावची एक बाई बोरं विकणारी लय भारी असा आवाज तिचा दांडगा बोरं घ्या बोरं अरे म्हणलं अलीकडे सरचा काकू आता आणि मग बोरावाली काकू आली म्हणे काकू म्हणलं काकू माय महाराज कुठं चालले मी म्हणलं मुंबईला चालू बाप्पा लांब लांब दौरे असते तुमचे मी म्हणलं काकू इकडे तू काय कर हे लेकरू रेडायला ह्याला नीट करते का म्हणजे बाबा मी आता एका झटक्यात ह्या लेकराला नीट करते पण टोपलं कोण धरीन बोराचं मी म्हणलं मी धरतो बाबा थोडा वेळ आणि त्या जालन्याला मी असं त्या बाईचं बोराचं टोपलं धरलं ती बाई अशी बसली रस्त्यात रेल्वेत बसली अशी तिनं त्या लेकराची मान आपल्या अंगठ्यात धरली बसल्यावर फक्त ऐका करू नका उगा नसलेलं माझ्या अंगावर आणता अडगत आणि मी ते टोपलं घेऊन बसलेलो काही ओळखीचे माणसांना असे तोंडावर आठवले बाप्पा येऊ आपला महाराज याला का कीर्तन कमी पडे काय हे बोरं बी काय लागले मला म्हणजे रात्री कीर्तन दिवसा बोरं काय झालं या महाराजाला मी म्हणलं नाही रे बाबा त्या बाईचं आहे सरसा काकूचे बोरं आहेत आणि मग ते काय त्या लेकराला त्या बाईन धरली माझ्याकडे बघा असं लेकराचं डोसकं अंगठ्यात धरलं आणि पाय असे ओळले एकदा इकडं खेळलं लेकरू गपची बसलं म्हणे पोरी बांधली झोळणी अशी रेल्वेतून लेकरू टाकलं मला जालन्यात नासिकाला रेल्वे गेली तरी लेकरू जाग होईना हो का चू करीना माझ्याच नाही का दिल की धडकन बढ गई मेरी मला वाटलं लागलो काय मी उगाच म्हणलो हे लेकरू त्या पोरीला म्हणलं अय ताई बघ ना त्या पोराला ती म्हणे बाबा ते लय रडत आहे नका हे करू जाऊ द्या सोडून त्याला तर काय अडचण नाही मला आता काल्याची कीर्तनात लेकराची गरजच आहे बस आता इकडं माझ्याकडे लक्ष द्या मला इतकी भीती वाटू लागली ती पोरगी तर काही घेईनं मी विचार केला त्याला विचारलं तुम्ही कुठे उतरणार आहेत ते म्हणे आम्ही कल्याणला उतरणार आहेत
मी म्हणलं मला ठाण्याला उतरायचं होतं, मी जर आधी उतरणार असतो तर जमलं असतं, पण ते माझ्या आधी उतरू लागले. आणि म्हणलं समजा ते लेकरू नाही उठलं, त्याला काही झालं तर मग माझं ठाणं तिकडंच राहिलं, माझं कल्याणच होऊन जायचं इकडं. मी घे म्हणून लागलो, ती बाई काही घेईना. शेवटी मीच कसाऱ्याच्या घाटाच्या पुढं उठलो, हळूच भेद झोळणीजवळ गेलो. अशी झोळणी उडून पाहिलं तर लेकरू घोरू लागलं. आज जीवाला हात जोडले, पांडुरंगा जमलं रे बापा. लेकरू रडायला लागले, कृष्ण रडायलेत, काही केल्या राहीनं, दुखत नव्हतं ना. मग ते काही करू लागले, हुर कर कुर कर, हा गाई कर, इकडं फिरव तिकडे फिरव. कृष्ण रडू लागले. तेवढ्यात राधेच्या कानावर गेला शब्द, श्रीकृष्ण लय रडायला लागलाय, काही केल्यानं राहत नाही. राधा राणी धावतच आली, यशोदा मैया काय झालं तुझ्या कृष्णाला? एवढा ठण रडणारा देव राधेला पाहिल्याबरोबर देवानं अशी स्माईल दिली मस्त. अशी गोड देव असले आणि हसून राधेकडे बघू लागले. यशोदा म्हणली, बाई राधा गेली तसं ओरडायला लागलाय. आणि राधा आल्यावरच हसला. अच्छा नाटक्या तुला राधेकडे जायचंय वय? देव म्हणले ह्याच्यासाठी ते इतकं रडलो. आणि मग यशोदा राधेला म्हटली, राधे नेते का तू देवाला? राधे ने आता झड करी आपुलिया मंदिरा सुंदरा. राधे श्याम सुंदराला घेऊन जाय. राधे ने श्याम सुंदरा. राधा म्हणली, यालाच म्हणतेत मानानं खाईना पुरीन शिळे तुकडे पार करी. मगाशी नेऊ का म्हणली तर माझ्या लेकराचे खवाटे दुखायलेत, आता आपण मी थोडा मान धरला पाहिजे. राधा म्हणली, आत्या नेला असतं पण आमच्या घरी लय गरमायला लागलाय, पंखा बंद पडला आमच्या घरचा. देव म्हणले, राधे 1.5 घंटा तू यासाठी रडलो ग, कीर्तन सोडायची वेळ आली तरी तुम्हाला नेत नाहीस, ने पटकन. राधेनं उचललं, राधा घेऊन ही श्रीहरीला तोरे जात मंदिरी. हृदय मंचकी पौडविला श्रीहरी. राधा नेलत आपल्या पलंगावर ठेवलं. म्हणजे कान्हा तुला लय मनातल्या गोष्टी सांगायच्यात रे, पण आता तुला कसं समजन, तू एवढा पडला. इकडे बघा, जरा मोठा असता तर तुला सगळं सांगितलं असतं. असं म्हणती राधा एकदम देव 16 वर्षाचे झाले. हे राधे सांग तुझं सुख दुःख. राधा म्हणली, बाई आणि तू मोठा कस काय झाला? हे बघ राधे, झालो कसा झालो विचारू नको, तो सुख दुःख सांग. नाही बाबा तू कसं काय मोठा झाला सांग. देव म्हणले, तुला करायचं काय? पाय तुम्ही म्हणले तर 5 जण केवढ्याचे आहेत, सांग ना आता सुख दुःख. राधा म्हणले, नाही बाबा तू सांग कसं काय मोठा. अरे मला मंत्र येतोय, मी मंत्र म्हणलं की मोठा होतो. राधा काही सांगा ना. राधेला चिंता उठली, हो मोठा झाला आणि कोणी आलं घरी तर कसं होईल. तेवढ्यात राधेचा पती दारात आला. अनया राधे दार उघड. कृष्णा काय मालक दारात आलेत, लहान वाई. देव म्हणले, विचार बरं झरीतल्या लोकांना, तुम्ही लहानाचे मोठे झाले का मोठाची लहान? होय, कसं आहे तुमचं? लहानाचे पंडित महाराज, लहानाचे मोठे का मोठ्याचे लहान? लहानाचे मोठे. आता तुम्हाला वाटलं मी लहान होईन, होता येईन का? शक्यच नाही. तुम्ही जर रांगायला लागले तर झरीवाले म्हणते न्याय यायला बराळ्याकडे, आहे का नाही? कारण मोठं माणूस लहान लेकरासारखं करायला लागलं की म्हणते ना येडं झालं. मग आता राधा मला काही लहान होता येत नाही. राधा म्हणली, देवा तुला काय व्हायचं हो, मी चालले. राधा गेली, पतीला दार उघडलं. कोण आहे ग घरात? म्हणली, श्रीकृष्णांना पाहतो येऊन. अनया तर बाल श्रीकृष्णाच्या रूपात दिसले. असे देवानं चरित्र रांगतापणाने केले. देवाचं रांगतेपणाचं चरित्र संपलं. देव आता चांगले बोलायला लागले, चालायला लागले. देवाने गोपाळाला बरोबर घेतलं. सगळ्या गावात मोर्चा काढला आणि गवळणीने सांगितलं, गवळणीनो ऐका हो ऐका, उद्यापासून कोणी मानवतला दही दूध नेऊ नका. काय करा, आधी आपल्या लेकराला खाऊ घाला. लेकरं मस्त पैलवान करा, दष्टपुष्ट करा, द्वैरी हाडाचे लेकरं करा. तुम्ही जरा आपले लेकरं मिलिटरीत गेले पाहिजे, देशाची धुरा सांभाळली पाहिजे. आपल्या जरीतून असतील ना काही मिलिटरीमध्ये, आहेत का? नाही, 1 जण आहे. पोलीसमध्ये असतील, मिलिटरीमध्ये. मला तर असं म्हणायचं, झरी कर, आज या समयाला संकल्प करा, झरीतून तुम्ही जसे या देशाला संत दिलेत, झरीतून जसे तुम्ही या देशाला संत दिलेत, तशी मी झरीतून अपेक्षा करतो या देशाला तुमच्या गावातून जवान मिळाले पाहिजेत, नवजवान मिळाले पाहिजे. असू द्या एकच लेकरू, द्या देशाच्या सेवेला. कोण पाठवणारे महाराज? देश सेवेला आपल्या मुलाला पाठवा.
साधू झाल्यानंतर भगवंताला जेवढा आनंद वाटतो तेवढाच आनंद देश सेवेकरता जवान झाल्यावर. म्हणून महाराज जवान झालं पाहिजे. मला तर वाटतं या जगामध्ये या देशामध्ये 2 जणाला लई किंमत आहे. रोज जागे झाल्यावर आणि झोपताना या दोघांचं नाव घेत जा. एक म्हणजे सगळ्या जीवाला जगवणारा माझा शेतकरी, त्याला म्हणतात किसान, आणि सगळ्यांचं रक्षण करणारा जवान. पण सकाळी उठल्यावर एक मंत्र म्हणत जा, जय जवान. विसरू नका या दोघाला, जवानाला आणि शेतकऱ्याला. मग खरंच नाही महाराज लय कष्ट वाटते तो. मी रात्री नाही का घरी गेल्याच्या नंतर हे तुमचे 10, 5, 20 रुपये जमा करत होतो. जमा करत असताना महाराज तुम्हालाही वाटत असं नाही महाराज लोक काय करतात, काही गोष्टी सांगू नये, पण आमचा बी स्वभाव तसा नाही. एखाद्या वेळेला जर आम्ही चाललोत रस्त्यानं, तुम्ही दिलेली दक्षिणा खिशात आहे, कुठं जर काही संकट दिसलं तर महाराज आमच्यावर बी, आम्ही बी स्वामीजीचे शिष्य आहेत असं विचार करीत नाहीत संसारिक येते, हे घेऊन टाक बाबा तुला पैसे, तुझं कर, वाटले तर दे नाही तर देऊ बी नको, असं कितीतरी वेळ आहेत. गुरुवर्य स्वामीजीला तुम्ही आम्ही 10-20 रुपये दक्षिणा देतो. काय करत असतील स्वामीजी? जे विद्यार्थी तिकडं हरिद्वार ऋषिकेशला शिकायला जातात, देवा जन्म देणेले मायबाप लेकराला पैसा पुरू शकत नाहीत, पण माझे स्वामीजी सगळ्या विद्यार्थ्याला पैसा. हो, तुम्हाला विश्वास येणार नाही देवा. हा प्रल्हाद महाराज आहे, 27-28 टाके याच्या डोक्यात पडलेत. विचार करा तुम्ही. गुरुवर्य स्वामीजीला जेव्हा कळालं तेव्हा स्वामीजीनं खिशात हात घातला आणि जेवढे पैसे होते तेवढे म्हटले, पुन्हा कमी पडले तर मला सांगा, मी सगळा खर्च प्रल्हादचा करतो म्हटले ते स्वामीजी म्हटले होते. महाराज महात्मे काय करणार आहे त्या पैशाचं? एक गोष्ट खरी आहे, पण तुमचा 1-1 रुपया, 10 रुपये जरी तुम्ही, एखादी बाई जेव्हा मला 10 रुपये दक्षिणा देते, त्या 10 रुपयाच्या मागे त्या बाईचे किती कष्ट असतात, किती घामात, किती उन्हामध्ये त्या बाईनं ते 10 रुपये कमवलेले असतात. पण तुमच्या पैशाचा आम्ही लोक बिलकुल 1 रुपयाचा सुद्धा दुरुपयोग करीत नाही देवा. मी जेव्हा झरीतून निघतो ना तर तहान लागली तर पाणीसुद्धा तुमच्या पैशाचं घ्यावं का नाही मला वाटते. नको नको, लोकांच्या कष्टाचं आहे. लोक म्हणते ना हॉटेलातलं पाणी पिलं या भावानं. ऐका मायबाप हो, जवान झाला पाहिजे, पण आपल्या लेकराला धष्टपुष्ट करा. आपले लेकरं, मला आनंद वाटतोय, आमचे जे यजमान आहेत ना भास्करराव गुरुजी, मला आनंद वाटला. त्यांचे 2ही मुलं आहेत आणि त्या मला ताई सांगत होत्या, महाराज माझ्या जीवनातली एकच इस्टेट आहे, माझ्या 2ही मुलाला मी निर्व्यसनी ठेवले आतापर्यंत. मला असं वाटतं आपल्या मुलाबद्दल लोकाला स्वाभिमानानं सांगता आलं पाहिजे की माझे मुलं असे आहेत. जेवढे इथं मुलं बसलेले आहेत ना, लक्षात ठेवा, तुम्हाला वाटत असन मी चुकीचं वागलं तर काय, कोणाला काय गरज आहे, मी जसा वागन तसं, लोकाला काय घेणे देणे, लोकाला काही घेणं देणं नाही. पण एक नंबर सांगतो, आपल्या चुकीच्या वागण्यानं आपल्या मायबापाला 4 लोकात खाली पाण्याची वेळ येते. तुम्हाला जर एवढं मोठं करून तुमच्या मायबापाला खाली बघावं लागत असेल, त्याच्यापेक्षा मेलेलं बरं, जगण्यात काय फायदा नाही. म्हणून सगळ्याला सांगतो, मायबापू स्वाभिमानानं जगा आणि तुमच्या मायबापाला 4 लोकात सांगता आलं पाहिजे की माझे लेकरं असे, असं वागा, सांगता आलं पाहिजे असेत. जाऊ द्या दादा, हे काल्याचं कीर्तन आहे, बराच वेळ बी झाला आहे. फटाफटात लेकराला घेऊन श्रीकृष्ण गेले. सगळ्या गवळणीने सांगितलं दही दूध नेऊ नका, आपल्यात लेकराला खाऊ घाला. पण गवळणीनं काय ऐकलं नाही. रोजच्या नियमाप्रमाणे दया दुधाचे माठ भरले, गवळणी मथुरेला निघाल्या आणि मथुरेला निघालेल्या गवळणी गोपाळानं पाहिल्या आणि गोपाळ श्रीकृष्णाकडे गेले आणि सांगू लागले, कृष्ण गवळणीचा थाट निघाला मथुरे हाट. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाट. मथुरे हाट, मथुरे हाट लागी. एकदा टाळ्या वाजवा. महाराज काल्याच्या कीर्तनाला आम्हाला वेळ लय मोठा लागतो हो, कारण 12 महिन्यातले आम्ही जवळजवळ जास्त कीर्तन काल्याचेच करतो. काल्याचं कीर्तन म्हणजे देवाचं मस्त विस्तारणं चरित्र आहे. कृष्णा गवळणी चालल्या रे म्हटल्या बरोबर भगवान परमात्म्यानं हातात काय घेतली? गोपन, गलूर नाही, काय घेतली?
लक्ष द्या माझ्याकडं. गोफण घेतली, गवळणीचा रस्ता अडवला, अडवल्याबरोबर गवळणी एकदम स्टॉप झाल्या. काय झालं ग, काय झालं, काय चला ना पुढं. अगं पुढं रस्ता रोको चालू आहे. कोणी अडवला रस्ता? श्रीकृष्णानं अडवला. कस काय अडवला? काल सांगितलं होतं ना दही दूध मथुरेला विकायला नेऊ नका. एक गवळण माझ्याकडे लक्ष द्या. अशी धिप्पाडची धिप्पाड होती, तिच्या डोसक्यावर 3 मडके होते. किती? दही, लोणी आणि तूप. दूध नव्हतं, कारण दूध यायच्या संग जमत नाही. 3 मडके होते. दही, दूध नाही, दूध, लोणी आणि तूप. अशी धिप्पाडची धिप्पाड गवळण. काय ग म्हणली, एवढूशा श्रीकृष्णाला भ्यायला लागला तर उभा राह, सरका बरं बाजूला. अशा बायाला लोटीतच पुढे आली, म्हणले ए कृष्णा रस्ता सोड. भगवान परमात्मा म्हणले अरे ही जरा लई डेअरिंग न बोलायला लागली. हिचं जर ऐकून घेतलं तर काय करशील? आम्ही बहुजनी तू एकला, शारंग पाणी दिससी थे, हृदय मंच की ठेवून तू ते जाऊ मथुरा पंथे. सरसर परता कन्हैया सरसर परता, नको आरता येऊ, तुझा संग झाल्यावर मी घरा कैसी जाऊ. ती गवळण जास्त डेअरिंग करू लागली. इकडं बघा, देवाना असा दगड उचलला. बाकीच्या गवळणी कावऱ्या बावऱ्या पाहू लागल्या, बाई डोसक्यात हानीन का हे. देवानं तो दगड उचलला आणि जी डेअरिंग करू लागली ती गवळण, तिच्या वरच्याला नाही, मधल्याला नाही, खालच्या माठावर ठोका मारा, ठपकन. खालचा माठ फुटल्यावर वरचे वरी राहिले असते का? सगळं दही दूध लोणी अंगावर. आणि हिची अशी अवस्था झाल्याच्या नंतर गवळणीला चला ग बाई आपला असंच होईन. ती म्हणी इकडं तिकडं नाही, याच्या आईकडं चला. सगळ्या गवळणी गेल्या, यशोदेला सांगू लागल्या. काय सांगू लागल्या? गाराणे याचे सांगू मी किती. ही काय आता अभंगातली नाही बरं, म्हणजे गात्यातली नाही, उग म्हणायला लागलो. लोक गाणी म्हणतात, मी तर गवळणच म्हणतो. गाराणे याचे सांगू मी किती, सांगून जीव माझा थकलाय ग, या कानान मारलाय खडा, घडा माझा फोडलाय ग. बस आता भरपूर म्हणलो असतो, पण आता ते हे अभंगातलं नाही, म्हणजे गाथ्यातलं नाही, हे माथ्यातलं आहे. माथ्यातलं बी लय भांडवले, पण आपल्याला शोभत नाही ना, नाही का? किती गाराने सांगू काय केलं कृष्णानं, दगड मारून आमचा माठ फोडला. अगं माठ फोडूस तर तू काय झोपली होती का? ती म्हणली झोपले नव्हते. मग कसा मारला? ती म्हणली समजायलाच नाही, न कळतच. नकळत बाई खडामा, नकळत बाई टपकन, खडा मारिला, गडा फोडीला, टपकन. टाळ्या वाजवा. आताशी पेटलंय बरं, आणखीन लय बाकी आहे, पण आता मी जरा खडतं घेतो, कारण 1:45 वाजलेत. नकळत बाई टपकन खडा मारिला. यशोदा माता म्हणली कृष्णा असं करू नको रे. आता गवळणीने विचार केला आपण कसं करायचं. गवळणी चोरट्या मार्गानं दही दूध विकायला घेऊन चालल्या होत्या. आता भगवान परमात्म्याने गोपाळाला घेतलं, एका घरी जाऊ लागले, दही दूध खाऊ घालू लागले. आता गवळणी पाहतात, पाहती गवळणी तवती पालती दुधाने म्हणती नंदाच्या पोरे, आज ही चोरी केली खरे. एका घरी देव गोपाळाला दही दूध लोणी खाऊ घालू लागले. गवळणी गाराणे सांगायला येऊ लागल्या. गाराणे सांगाया आल्या गोकुळीच्या स्त्रिया. गोकुळातल्या गवळणी गाराणं सांगायला आल्या. गाराणं सांगायला आल्याच्या नंतर यशोदा मातेनं कोण्याच गवळणीचं गाराणं ऐकून घेतलं नाही. उलट म्हणू लागले, हे बघा बायानो, माझ्या लेकरावर आळ घ्यायची नाही. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही मुद्दे मला असं पकडून आणा, नाहीतर मी तुमचं गाराणं मान्य करणार नाही. कशावरून माझ्या लेकरांनी चोरी केली? माझं बाळाचं आहे का? कसं आहे बाळाचं? गुणगुणाचं आहे ताणे, बाळ दिसतंय गो जिरवाणे. काय सांगता गाराणे गे गोकुळचा नारी. कसं आहे माझं बाळ? सावळा गे चिमणा माझा, गवळणीत खेळे राजा. तुम्ही मोठ्या
ढाल गजागे गोकुळच्या नारी. कशात तुम्ही लपून याची गोटी, तुम्ही लागता याच्या पाठी, तुमची एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नारी. तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा, आळ घेता या गोपाळा, तुम्ही ठाईच्या उडाळा गे. तुम्ही लपून याचा भवरा, आळ घेता शारंग धरा. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. हा तुम्ही 12 घरच्या 12 हा गोकुळच्या नारी. कसं करायचं ग? यशोदा काय आपलं गाणं मान्य करीत नाही. एक गवळण म्हणली काय ग कोणाचा त्रास आहे तुम्हाला? म्हणले कृष्णाचा. माय म्हणली तुमच्या घरी येतं काय? हो आमच्या घरी नाही आला बाई. त्याला माहिती आहे मी बाई कशी येतं. माझ्या घरी जर आला ना टंगड मोडीन टंगड. पेंद्या गेला म्हणला देवा काय त्या वरच्या आळीच्या पाटलीनबाईनं आपल्याला चॅलेंज केलंय. देव म्हणजे चॅलेंज केलंय. हो सांगा तिला येतो म्हणून. सांगा म्हटल्यानंतर गोपाळ म्हणले काकू आज कृष्ण तुमच्या घरी येणार. दिवसा का रात्री? दिवसाच येणार. ते बी काय साधी नव्हती महाराज. अशी बेताची काठी, तिला कट दिलेली काठी हातात घेऊन अशी मिरगासनावर बनली. हे द्या म्हणजे अशी मारते का नाही. जे सकाळी बसली 9ला तर 1:45 वाजून गेले तरी काही कृष्ण आलाच नाही. तिला वाटलं आता येत नाही श्रीकृष्ण. विठ्ठला विठ्ठला कृष्ण काही येत नाही म्हणल्यानंतर तिनं सांगितलं सुनबाई. काय म्हणता सासूबाई? दारात बस ग जरा, मी आता येते जरा फेरफटका मारून. असं म्हणल्याच्या नंतर सून म्हणले आत्या मोठ्याची सून दारात बसली वपत नाही. अगं तुला काय करायचं मी सांगते म्हणून बस. सून बसली अशी दारात, सासू गेली पाय मोकळे करायला. तेवढ्या श्रीकृष्ण परमात्मा गोपाळाला घेऊन आला. सुनाला पाहिल्याच्या नंतर म्हणला राम राम वहिनी. म्हणल्या कृष्णा सकाळपासून माझी सासू तुझी वाट बघू लागली, आला नाही ना आता आला होय रे. हे टाईम असतो का याचा? देव म्हणला आपला का टाईम ठरलेला असतो का? मोठ्या मोठ्या महाराजाचे लोक कीर्तन त्याच्या टायमात ठेवतात. इंदोरीकर म्हणला 2 ते 4 तर लगेच 2 ते 4. आपला काही टाईम टेबल ठरलेला नसतो. बरं कुणीकडे आला रे? म्हणलं काय नाही आता खेळ खेळावा म्हणलं. तुमच्या दारात रफाडे जरसं उकरा रे गल उकरली. लगेच इटी दांडू सुरू केला. ती सून हात जोडू लागली. देवा काय म्हणता वहिनी? तुला शपथ आहे देवा आमच्या अंगणात खेळू नको, अंगणात माझ्या खेळू नको रे नंदलाला. देव म्हणले तुझं अंगण आहे का? ग्रामपंचायतच्या जागेवर भिताड बांधलं तुम्ही आणि मला म्हणते आमचं अंगण आहे. बाबा 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 काय देव बोलले तिला. आणि अशी इटी घ्यायची सर तिच्या अंगावर मारायची. देवा गळ्याची आणे तुला, नको अंगणात खेळू. असं म्हटल्यानंतर देव म्हणले काय सुने ग ही, कुठून आली तू? माहेर कोणतं आहे रे? ती सून म्हणली परभणीची आहे मी. माय म्हणले बरोबर परभणीचे लोक मयाळूच जास्त आहे का नाही सुदर्शन? जगात जर्मनी भारतात आपल्या परभणी जिल्ह्या इतकी भक्ती श्रद्धा आणि माया कोणत्याच जिल्ह्यात भेटणार नाही. नाही म्हणजे नाहीच देवा. आपला परभणी जिल्हा. एक जण मला म्हणला काय आपला मान तुमचा जालना जिल्हा आहे, खासदारकीला मतदान कोणाकडे आहे? तुमच्याकडेच आहे. म्हणून आम्ही तुमचेच तुम्ही आम्हाला मदत करा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. जाऊ द्या. तर ती गवळण म्हणली देव म्हणले चला रे चला आपण यांच्या घरात खेळू. आता ही गवळण कुठं बसली होती? पोरं दारात बसली होती. हातात काय होती? तिच्या बेताची काठी होती. आता काठी घेऊन तिनं म्हणायचं खबरदार जर पुढे येत नंतर. पण ती बिचारी शहरात जन्माला आली होती. खेड्यातली असली तर असा इळावर केला असं इळ्यानं टंगड्यानं हातोड्यानं मुंडकच तोडीन असं म्हणली असते की नाही. पण शहरातले लोक भात खाणारी आळणी असते तर ती श्रीकृष्णमध्ये यायला लागली आणि ती अशी म्हणायची इकडे कुणीकडे इकडे कुणीकडे. भगवान बाजूला दिला असं ढकलून आणि श्रीकृष्ण मधात गेले. तेवढ्यात तिची सासू आली. सासूबाई चोर सिरला उठला.
सास सासूबाई कळत नाही काय हो तुम्हाला, काय हो तुम्हाला. भलताच झोप भलत्याच वेळेला ग बाय बाय भलत्याच वेळेला. शिरला शिरला याला दिष्ट लागन. कीर्तन झालं दिष्ट काढा बरं का त्याची. आता पुन्हा ते रात्रभर कणत राहील. आम्हाला प्रवास करायचा आहे आज. सासूबाई घरात चोर शिरला. तुम्ही म्हणता टाळकरी मागं पुढं कोण म्हणू लागले बाबा, एक मागं एक पुढं. चोर शिरल्यावर असंच होतं ना. आला 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 तिकडून 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 तिकडून. हा काय झालं काय झालं. सासूबाई चोर घरात शिरला. बरं झालं बरं झालं. कृष्ण आहे का. हो आता बघते त्याला. सासू म्हणणारी घरात गेली आणि देवाला हाक मारे, कृष्णा. ए मला लय मोठ्या नाडू नको, इथं उभा आहे. धरला कृष्णाचा हात असा. सुनाला सांगितलं, सुनबाई जाय लवकर लोण्याचं मडकं घेऊन ये. कशाला आत्या. सांगितलं तेवढं का म्हणला. गेली ती सुन म्हणणारी लोण्याचं गाडगा आणलं. कृष्णाला सांगितलं, कृष्णा घाल लोण्याच्या मडक्यात हात. देव म्हणले, काकू शेवंता काकू मला भूक नाही आता. तुला भूक नाही म्हणून मग लोण्याच्या गाडग्यात हात घाल, थोडंसं लोणी काढ, माझ्या सोनाच्या तोंडाला लाव. काहून मला सांगायचं तुझ्या माईला, आपण खातो दही दूध लोणी, हात पुशितो सुनेच्या मुखा लागोनी. यानं लोणी खाल्लं आणि हात माझ्या सुनेच्या तोंडाला लावला. हे मुद्दे मला असं पकडून आणले. देव म्हणले, बाप्पा इतका माझ्यावर आरोप. सुनबाईला म्हणले, ही बाई पुढं आता तुला थोडंसं लोणी लावतो. हा सुन म्हणली, माय माझी सासू मला ताकाचं पाणी देत नव्हती. कृष्ण आला तर थोडं का होईना पण लोण्याची चव भेटणार आहे. देवानं बी नाही का इकडं बघा इकडं बघा असा लोण्याच्या मडक्यात हात घातला. 1 किलोचा लोण्याचा गोळावळ काढला. सासू म्हणणारी म्हणली, एवढं असतं का एवढं असतं का, थोडं लाव बाकीचं टाकून देते. मला गपची बस म्हातारे, काम सांगते पुन्हा एवढं तेवढं सांगते मला. हा इकडे सुनबाई थोडंच लाव म्हणाली बरं का तुला. हो ये सून जवळ आली. देवाना असा 1 किलो लोण्याचा गोळा धरला, सुनाच्या तोंडाला दिला चिटकून. हा सून नाकानं काही तोंडानं काही खाऊ लागली. म्हणाली, बाई बरं झालं का रोज श्रीकृष्ण यावा ना असाच कार्यक्रम व्हावा. ताक भेटत नव्हतं तर लोणी भेटलं देवा. काय भारी काम झालं. आणि एका हातात धरली सून, एका हातात धरला पोरगा. पोरगा हातात धरला आणि जीव महाराज निघाली. तर काय देवानं लीला केली बघा. घराच्या बाहेर निघाल्यावर सगळ्या जगाला नाही का एका हातात सून धरली का तिचाच पोरगा दिसू लागला लोकायला. आणि हिला एकटीलाच कृष्ण दिसायचा. एका दिशे हरी एका लेख. आणि असं कोपर आहे नाही कोपर, ह्या कोपरानं त्याला कुंभी आणायची. तुही माहित लय नाकानं कांदी सोली ती, चला आता तुझ्या माईकडं नेते. अर असं त्याला हुळहुळ करीत नेलं. या देवानं दुसरं रूप घेतलं. यशोदा मैया म्हणली, का ना भूक लागली असन तुला, 2 वाजलेत बाळा, सकाळपासून काही खाल्लं नाही. मग म्हणला सकाळी नाश्ता होता ना पुलाव. बरं बरं. आणि मग आता यशोदा त्याला जेवायला वाढू लागली. जेवायला वाढता वाढताच हे लटांबळ आलं तिथं. आणि ही ना अशी हाक मारली, यशोदा. यशोदा म्हणली, कृष्णा कोणाला तरी येचू डसलाय, मी उतरून येते, तू थांब. देव म्हणले, आई मला बी घेऊन चल, आपण 2 जण मिळून उतरू. मग तिनं असं कृष्णाला कमरेला घेतलं. आली म्हणली, माय शांता काकू काय म्हणता. ती म्हणली, माय मला जे म्हणायचं त्याची हिच्या कमरावर आहे, माझ्या हातात कोणी पहा तिथं तिच्याच पिंट्या बाप्पा. आणि वरे तू घरापासून सांगायला म्हातारे मी तो पोरगे, पण तू डोसकच जागेवर नाही. काय कुंभी आणून मला परेशान केलं. माय म्हणली, माय हातातला कृष्ण नव्हताच, तुला कृष्ण दिसायला, कृष्णाचं ध्यान लागलंय तुला. जिकडं तिकडं कृष्ण, पोरात बी कृष्ण बघायला लागली. खरा परमार्थाचा कळश येऊ का. आपल्या लेकरात कृष्ण दिसला की आपला परमार्थच पूर्ण झाला. वा. मग ती म्हणली, पण का रे बरं झालं बाबा इथं आलो. आता पण मी सांगू काय काय सांगायचं सांग म्हणला. इथपर्यंत ओढतो ओढीत आणलास जस काय वरात काढली आमची. तो यशोदा मी बोला ना काकू काय म्हणता. हे काय सांगा ना काय म्हणता. मी हे म्हणू लागले, झरीचा काला कवाय संपत आलाय आता, कवाय विचारायला लागली. बरं बरं बरं. पोरं कशाला आणले. माय अगं म्हणले, हातात लग्न झाले कळवंडीच करायला लागलेत, भांडायला लागलेत एकमेकांसंग. यायला समजून सांग यशोदा मी भांडू नका. नाही भांडत. वापस निघाली, विचार करू लागली. हातात धरला तेव्हा कृष्ण होता, पोरग कुठून आलं. मध्ये आईन मध्ये रस्त्यात गेल्यावर पुन्हा देवानं कृष्ण रूप धारण केलं. असं केलं.
कोण केल्याबरोबर ती पाहते म्हणून मा कृष्णा तू म्हणला ओमीच आणि माझं पोरग रे सगळं होत आहे ते म्हणलं मला पोरग होत आहे आणि कृष्ण म्हणलं अशी रूप का बदललेस सांग तू या घरी माझ्या दही खाल्लं नाही लोणी खाल्लं नाही चोरी केली नाही मडके फोडले नाही मग तू विनाकारण माझ्या आईकडे नेत होती म्हणली हो पाय मथारे तू विनाकारण माझ्या आईकडे नेत होती म्हणून या वेळेला तुझा मुलगा बनलो दुसऱ्या वेळेला जर मला विनाकारण माझ्या आईकडे नेशील तर तुझा नवरा बनन ती म्हणली मी तुझ्या पायाच पडायची आता कधी तुझ्या वाटच जायचे नाही अशा लय खोड्यात 5 वाजूस तर 1 मिनटं उठू देणार नाही तुम्हाला पण आता बस झालं आता नाही का लय खोड्या सांगू लागल्या गवळणी यशोदेला गवळणी खोड्या सांगत असताना गवळणीच्या खोड्या ऐकून यशोदा परेशान झाली म्हणली कृष्णा काय मैया काय उने का करी तोशी चोरी किती सांगू तरी न ऐकसी हारी तुला काय कमी रे लाला कशामुळं खोड्या करतो रे लाला आता काय करू खोड्या नको करू माझे बाबा खोड्या नको करू रागीट तुझा पितानंद मारत याचा खाऊ नको खोड्या नको करू माझे बाबा मग काय करू आई आता बस झालं देवा आता तू रानामध्ये गाई घेऊन चारायला जाय उद्या जाई राणा सवे घेऊन ये गोधना मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा यशोदा मातेचं ऐकून रानामध्ये गाई घेऊन निघायला लागलेत गाई घेऊन चारायला जात असताना सगळ्या गवळणीला आनंद झाला सगळ्या गवळणीनं मस्तपैकी देवाला निरोप देण्याकरता शिदोऱ्या तयार करून आणल्या गाई घेऊन भगवान श्रीकृष्ण निघाले दोन्ही रस्त्याच्या कडेला गवळणी उभ्या राहिल्या रात्री जिनं जी शिदोरी केली होती कोणी गुलाबजाम केले कोणी पेढे कोणी आमका कोणी तमका तर तुम्ही समजून घ्या आता सगळं नाव सांगायला मला टाईम नाही आणि गवळणी अशा हातात शिदोऱ्या धरल्या वेळ सकाळची आहे देवाला विनंती करू लागल्या देवा हे हरी शिदोरी न्या हरी शिदोरी न्या हरी शिदोरी न्या हरी न्या हरी म्हणून सकाळच्या जेवणाला न्या हरी म्हणते सकाळच्या जेवणाला न्या हरी का गवळणी सकाळी सकाळी देवाला शिदोरी न्या म्हणत होत्या न्या हरी म्हणून सकाळच्या जेवणाला न्या हरी म्हणायचं आता काय झालं महाराज धोत्राचा कष्टा गेला आणि सकाळी नाश्ता आला आता निहारी कोणी म्हणत नाही म्हणतात का निहारी निहारी नाही निहरी म्हणतात निहरी जाऊ दे काय म्हणायचं तर म्हणा देवाने सगळ्या गवळणीने दिलेल्या शिदोऱ्या एकत्र घेतल्या भगवान श्रीकृष्ण परमात्मा गायी घेऊन गेले गायी चरू लागल्या गायी चरत असताना भगवान परमात्म्याने गोपाळाच्या बरोबर काय खेळले खेळ खेळले किती खेळ खेळले 1-2-4 खेळ सांगतो पहिला खेळ घुमरी वाजे घुमरी वा हम अबग तू बकती बक पोरा त्रिगुण खेळ मांडू खेळ विटी दांडू आता खेळ विटी दांडू खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू अबग तू बकती बक पोरा खेळे भवराग बाई भवरा खेळे भवराग बाई या बाई भोवरा एकदा टाळ्या वाजवा पहिला खेळ हा मामा दुसरा खेळ विटी दांडू तिसरा खेळ भोवरा देवाच्या प्रत्येक खेळात शास्त्र आहे पण आता देवाच्या खेळाचं शास्त्र सांगायला वेळ नाही पण देवानं असे खेळ खेळले खेळ खेळत असताना गोपाळ म्हणले देवा